नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्नसंच पाहणार आहोत, जो की TCS IBPS पॅटर्नवर आधारित आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा। प्रश्न दुसरा आहे, गरुड दृष्टी नावाचे उपकरण कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र। प्रश्न तिसरा आहे, भारतातील दुसऱ्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोरखपूर उत्तर प्रदेश। तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन कोठे केले आहे किंवा कोठे आहे हे सांगा। प्रश्न चौथा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे 53वे सरन्यायाधीश कोण बनणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत। आणि सध्याचे जे 52वे सरन्यायाधीश आहेत ते आहेत न्यायमूर्ती भूषण गवई। प्रश्न पाचवा आहे, फिफा अंडर-20 विश्वकप 2025चा विजेता कोणता देश बनला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मोरोक्को आणि उपविजेता आहे अर्जेंटिना। प्रश्न सहावा आहे, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स म्हणजे NCCचे 35वे महानिदेशक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स। प्रश्न सातवा आहे, ICC महिला क्रिकेट विश्वकप 2025चा विजेता देश कोणता आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत आणि उपविजेता आहे साऊथ आफ्रिका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।